विरोधात सेफ आणि त्याचबरोबर सागर या दोन फलंदाजांना पाहतोय आपण 3 षटकांचा सामना। आमचे ऑफिशियल सुद्धा सज्जत योगीराज बुटेरे सर आणि डीके सर। गोलंदाजी मार्क वरती पॉवर प्लेचं एकमेव षटक घेऊन तुषार जमदारे या गोलंदाजाला पाहतोय। 3 ओव्हरचा मॅच आहे त्यामुळे तुम्हाला जास्त वेळ मिळणार नाहीये ते स्थिरावण्यासाठी। दोन्ही संघाने एक सामना जिंकलाय आजच्या या तिसऱ्या दिवसामध्ये। चला सलामीची जोडी मैदानामध्ये सागर देशमुख आणि त्याच्या जोडीला सेफ हे दोन फलंदाज पाहायला मिळतात। गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तुषार जमदारेला पाहतोय। पॉवर प्लेचा षटक घेऊन आलाय। खरतर ज्यांच्या लाभाला ही स्पर्धा रंगतीय जनार्दनजी भोईर यांचे जिवलग मित्र खरतर चौधरी साहेबांचं आगमन झाले त्यांचे मनपूर्वक स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून। पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती आक्रमण तर केलंय आणि अखेर झेल टिपलाय। सागर देशमुख साठी जाळ रचलं होतं आणि आता त्या जाळामध्ये अडकवण्याचं काम केलंय। धक्का लागतो पहिला फलंदाज बाद। च्या मॅच मध्ये 10 बॉल 32 केल्या होत्या। मागच्या सामन्याचा हिरो होता तो आता 0 वरती बाद झालाय। हे सर मित्रांनो क्रिकेट असं कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर, कभी ताली तो कभी गाली, हे असं सातत्याने सुखदुःखाने भरलेलं हे क्रिकेट असो। आणि क्रिकेट खेळत असताना आपल्याला स्वतःला सावरून खेळ करावा लागतो आणि अशा वेळेला सागर देशमुखची मोठी विकेट मिळाली। काऊ कॉर्नरच्या दिशेला झेल टिपला गेलाय। पुन्हा एकदा चांगला पडल स्वीप केलाय। फिल्डर उपस्थित आहेत एकेरी धाव मिळेल। पहिल्या बॉलवरती विकेट त्यानंतर आलेली एक धाव। नवीन बॅटर जिहाद आलाय। सेफ आणि जिहाद ही जोडी मात्र आता मैदानावरती पाहतोय आपण। जनताराजा बदलापूरच्या विरोधात गावदेवी खरवई। बॉलला उडवलाय मिडॉनचा फिल्डर होता त्याच्या डोक्याच्या भरून चेंडू चाललाय। पहिला टप्पा घेत असताना सीमा पार पहिला दणदणीत चौकार। बॉलवरती विकेट त्यानंतर सिंगल त्यानंतर आलेला चौकार तुम्हाला पाहायला मिळतोय। मैदानावरती 3 ओव्हरचा सामना आहे त्यामुळे तुम्हाला फटकेबाजी तर करावीच लागेल। आउटसाइड ऑफ स्टंप कव्हर करण्याचा प्रयत्न व्हाईट यॉर्कर चांगली गोलंदाजी पाहतोय आपण। तुषार पहिल्या ओव्हर मध्ये आलाय। अद्यापर्यंत एक चौकार एक विकेट। पुन्हा एकदा मिडॉनला फोल्डर आहे डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न। ओहो डायरेक्ट हिट झालं असतं तर काम तमाम होतं मात्र डायरेक्ट हिट झालं नाही आहे त्यामुळे एकेरी धाव मिळाली। स्कोर झालाय तो 6। एक विकेट गेल्यानंतर थोडासा दबाव येतो आणि अशा वेळेला दबाव येत असताना जरी एक चौकार आला तरी फक्त धाबा 6च बनवल्या गेल्यात। लीडिंग एज बॉल हवेत आहे
छेल टिपला जातोय फलंदाबाद. धक्का दुसरा लागलाय जाणता राजा बदलापूरला. करवई संघ एकत्र नका येऊ प्लीज. पहिल्या षटकाचा केस समाप्त झालाय. 2 विकेट गेले. 2 वरती फक्त 6 धावा आहेत टीम जाणता राजा बदलापूर संघाचा. आता 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 12 चेंडूवरती किती धावा जमा करेल ते सुद्धा पाहणं तेवढंच गरजेचं असेल. गोलंदाजी मार्क वरती ओव्हर नंबर 2 बादल सवारेला पाहतोय आपण. गोलंदाजी मार्क वरती आलाय. नवीन बॅटर मैदानामध्ये आला इरफान. त्याच्या जोडीला सेफ खेळतो अद्याप स्ट्राईक वरती. एक चौकार सेफच्या बाटमधून जरूर आलाय. मात्र आता धाबांचा वेग तुम्हाला वाढवावा लागेल. पहिलाच बॉल फुल टॉस. फुल टॉल वसूल केलाय. बॅटच्या रडारामध्ये आलाय. फटकन दिला डीप मिड विकेटच्या वरून. शानदार षटकार. चला आलाय बॉल. पहिल्याच बॉलवरती षटकार आलाय. सैफला पाहतोय स्ट्राईक वरती. पुन्हा एकदा यावेळेस चांगला बॉल. अगदी खोलवर टप्प्याचा बॉल होता. ड्राईव्ह करायचा होता. नयनचं सुद्धा आगमन झालंय. स्वागत नयन. नयन बोराडे आपलं मनपूर्वक स्वागत. चला नवी नेक्स्ट मॅच जे हनुमान जोईलीच्या विरोधात जे हनुमान एरंजाड या 2 संघामध्ये असेल. इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी यायचं आहे दोन्ही टीमचे कॅप्टन. लक्षात ठेवा आपल्याला टॉस साठी यावं लागेल. यावेळेस बिगिट केला जातोय. उंच उंच लांबच लांब षटकार. षटकार दुसरा आला या ओव्हर मध्ये. दोन षटकार अद्यापपर्यंत येत असताना पहा मिळत आहे. बादलवरती हल्ला चढवला जातोय. या ओव्हर नंबर 2 ला झाली आहे सुरुवात. पुन्हा एकदा फुल टॉस. थोडासा खाली राहिलाय. काऊ कॉर्नरच्या दिशेला फोल्डर उपस्थित आहेत.
मात्र 2 धाबा येथे सहजरित्या मिळतील, कारण काऊ कॉर्नरची बाउंड्री पाहिली तर सर्वाधिक लांब असते आणि अशा वेळेला या 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. फटका येते चांगला आहे, लॉंग ऑफला फोल्डर उपस्थित आहेत, झेल टिपला जातोय. ऋषिकेश होते, नो मिस्टेक. फलंदाज बाद, धक्का दुसरा जांताराजा बदलापूरला. संजयजी विषय यांचं आगमन झाले मुख्य व्यासपीठावरती. संजयजी विषय आपण आलात, आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. चला नवीन बॅटर आल्यात आता. अंकुश आला, 4थ्या क्रमांकाचा खेळाडू. ओव्हर नंबर 2चा खेळ सुरू आहे. पुन्हा एकदा बिग हिट, मिस टाइम आहे. पुन्हा एकदा ऋषिकेशने कॉल दिलाय. 2 झेल टिपले जातात, 2 षटकार काय आले आणि त्यानंतर सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती करू. खर तर जनार्दनजी भोईर यांचे जवळचे मित्र आहेत आणि त्यांचा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती पार पाडतोय. हा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती होत असताना गणेश कराळे यांच्या शुभ हस्ते सन्मान या मंचावरती होतोय. चौधरी दादांचाही सन्मान आम्ही करू. हा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती पार पाडला जाईल. आपण या स्पर्धेमध्ये आलात, आपला बोलाचा वेळ खरं तर आपण दिलात या स्पर्धेसाठी, त्यामुळे आपलाही मनपूर्वक स्वागत आणि हा सन्मान. चला 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 20 धाबा स्कोरबोर्डवरती तुम्हाला पाहायला मिळतात. गोलंदाज ऋषिकेशला पाहतोय आपण. मग मागच्या ओव्हरमध्ये 2 झेल टिपले लॉंग ऑफला असताना. 2 फलंदाजांना बाद केलं. ओव्हर नंबर 3, पहिलाच बॉल स्लोवर होता. स्वतः एसटी रक्षक गेला म्हणजे दुसरे धाबेसाठी निघाल्यात आणि 2 धाबा चित्तेच्या चपळाईने पूर्ण करत असताना रनिंग बिटवीन द विकेट चांगला पाहायला मिळाला. आणि एज आहे, चेंडू पाठीमागे चाललाय. 1 मोर डॉट, कोणत्याही प्रकारची धाव नाही आहे. आणखीन एक डॉट येत असताना शेवटचं षटक मार्गस्थ आहे, त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त धाबा बडबाब्या लागतील. आता पुन्हा एकदा चेंडूला खोदून काढलंय. हो, चांगली गोलंदाजी, अतिशय चांगली गोलंदाजी ऋषिकेश करत असताना वारंवार चेंडू डॉट. अद्यापर्यंत या ओव्हरमध्ये 2च धाबा खर्च केल्यात. 3 चेंडू 2 धाबा. चांगली गोलंदाजी हाताळत असताना 4 डॉट आल्यात. एकूण यावेळेस फटका चांगला आहे. थ्रू दी कबर, बॉल सीमा पार, चौकार, गुड शॉट. आता मात्र चौकार पाहायला मिळाला तुम्हाला. 26 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. फुल टॉस काय केलंय तर डीप मिड विकेटला फटका चांगला आहे. धावा 6 मिळतील. रिव्ह्यू घेतलाय, बॅटिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू आहे. DRS. फेअर डिलिव्हरी आहे. शेवटच्या बॉलवरती जरी षटकार आला असला तरी या 6 धावा टॉनिकचं काम करतील जांताराजा बदलापूर संघासाठी. धावा झाल्या ते एकूण 32.
32 झाल्या. 33 लक्ष. चला टॉससाठी एरंजडचे कॅप्टन आणि टीम जोईलीचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाईल, जेथे राहुल सर आहेत. एरंजाड आणि टीम चेअरमन जोबेली, लवकरात लवकर आपण टॉससाठी यायचं आहे. संजयजी विषय यांचा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती पार पडतोय. जोबेली बनाम एरंजाड. देवदास जमदरे यांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आपण आज सन्मान करावा. चला मुख्य व्यासपीठावरती सोनू बांगर सर आपण जोडले जा, आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये आम्ही जोडले जाऊ. थँक्यू सो मच. चला आपण आधी टॉस संपन्न करतो. या कॅप्टन. एका बाजूला काव्या 11 जर्मन जोबेली, तर दुसऱ्या बाजूला स्वर्गीय हरिश्चंद्र बात्रे स्मृती 11 जर्मन एरंजाड. या दोन टीमच्या दरम्यान आपण टॉस संपन्न करू. नरेश शेलार यांच्या शुभ हस्ते मी करतोय टॉस आणि पैकीचा कौल. महेंद्र धुळे कॉल करतील. काटाचा कॉल आणि आलाय छापा. टॉस जिंकला टीम एरंजाडने, फक्त निर्णय कळवा. चला डिसिजन पेंडिंग आहे, आपण सन्मान करतोय. मी विशेष साहेबांना विनंती करेल आपण यावं. आपला सन्मान आम्ही या मंचावरती येथे संपन्न करतोय. त्यासोबत महेंद्रजी धुळे आपण देखील थांबा, आपलाही सन्मान आम्ही करतोय कारण संस्थापक आहेत. चला सन्मान या मंचावरती होत असताना संजयजी विषय यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आपण संपन्न करतोय. देवदाजी जमदरे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती पार पडतोय. चला सोनू सर या आपण विशालजी पष्टे यांचाही सन्मान आपण करतोय. यावं आपण. गावचे परिचित चौधरी यांनी पुरस्कृत केलेली ही जर्सी तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही पुरस्कर्त्यांचे आभार व्यक्त करायला हवं. टीव्ही स्क्रीनवरती जनार्दनजी भोईर यांची कन्या काजलला दाखवलं जात आहे. स्पर्धेमध्ये सलग दुसऱ्यांदा ती देखील जोडली गेली आहे. तिचंही मनपूर्वक स्वागत आपण करू. या स्पर्धेच्या माध्यमातून गणेश कराळे यांनाही दाखवलं जात आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून 7 स्टार लाईव्ह इव्हेंट म्हटलं की नो डाऊट क्वालिटी विथ क्लॅरिटी आहे त्यांचं ब्रीदवाक्य. आणि आता त्याच ब्रीदवाक्यावरती ठाम असताना आपण पाहतोय पूर्ण महाराष्ट्रभर भ्रमण ते करत असतात.
गौरव आणि समीर भगत ही जोडी तुम्हाला आता मैदानावरती पाहायला मिळेल. 33 धाबांचं टार्गेट या मॅचमध्ये तुम्हाला पार मिळालं आणि आता त्याच लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामी जोडी दाखल होती आहे. गौरव म्हात्रेच्या साथीनं समीर भगत ही जोडी तुम्हाला पार मिळेल. 18 बॉल 33 धाबा इथून चेस करावं लागतील. बॉलिंग ट्रॅकवरती तुम्ही पाहताय नंबर 1 चा खेळ प्रगती पथावरती असताना विलास निरगुडा बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झाला. दोन्ही संघ आपण पाहतोय बदलापूर ग्रामीण वेलफेअर क्रिकेट असोसिएशन अंतर्गत खेळत असताना दोन्ही संघाचं कौतुक व्हायला हवा. अप्रतिम खेळ या स्पर्धेमध्ये दोन्ही संघाने दाखवला आहे आणि आता या महत्त्वाच्या मॅचमध्ये इथून हा सामना मैदानावरती चांगलाच रंगेल. मॅच होती सुरुवात. गेम ऑन, लेट्स प्ले. दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द कार्टी क्रिकेट. पहिला बॉल घेऊन दाखल होतोय गुरुदास तुम्ही पाहताय तर साकीगिरीवरती गौरव चंद्रकांत म्हात्रे तयार होतोय. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर इनफिल्डच्या वरनं खेचलाय. डीप बॅकआउट पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे एका टप्प्यावरती बॉल फरार चौकार. हा चौकार आलाय. चौकाराच्या साथीने धावफलक पुढे सरकतोय. 33 धाबा चेस करायचे त्याच पाचमध्ये आणि त्याच अनुषंगाने तुम्ही पाहताय आता टॉप गिअरवरती बॅटिंग करतोय गौरवच्या बॅटमधून या 4 धाबा आपण पाहतोय. धावफलक वेगानं पुढे सरकत असताना टीमची टोटल तुम्हाला बाल मेल मरतो यार विलास. पुढचा बॉल अंडर बॉक्स स्टाईलनं घेतलाय. बिडॉनला खेळाडू उपस्थित बॉलवरती पोहोचतोय. डॉट बॉल. पहिला बॉल चौकार आल्यानंतर आता कमबॅक करतोय प्रितेश होते. बॉलला त्याने स्टॉप केला त्यामुळे इथून डॉट बॉल ची समाप्ती तुम्हाला पार मिळतीये. 3 ओव्हरची मॅच 33 धाबाचं टार्गेट होतं. अजून या मॅचमध्ये आपण पाहतोय आता 16 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 16 बॉलमध्ये 29 धाबा इथून मात्र चेस करावं लागतील. याचा अनुषंगानं बॅटिंग व्हायला हवी. बरं यार बिग हिट फटका चांगला. धाबा देखील चांगल्याच मिळतील. व्ही शेप मध्ये बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा रेषा पार. षटकार. महाराष्ट्राचे अर्धदेवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचं संगीत आपण ऐकतोय. खरं तर ज्या व्यक्तिमत्वामुळे दाराला तुळस तर मंदिराला कळस सुरक्षित आहे असे छत्रपती शिवाजी महाराज म्हणून तर म्हटलं जातं ना जिंदगी खुशी ना मौत का गम जब तक है दम जय शिवराय कहेंगे हम. छत्रपती शिवाजी महाराज याचं संगीत कानावरती जेव्हा जेव्हा आदळतं ना तेव्हाच एक वेगळी ऊर्जा निर्माण होते. हे चित्र आपण नेहमीच पाहिलंय. बरोबर यार खोदून काढण्याचा प्रयत्न होता. बॉर्डर बॅकडोर करण्याचा प्रयत्न. एक तेरी तो एक मेरी हे समीकरण आपण पाहिलंय आणि इथे घडले काय 2 खेळाडू पुढे सरकले. केपी आले त्यानंतर प्रितेश आले आणि जिथे एकही धाव नव्हती तिथे बॉल जाईल दन 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 करत बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धाव मध्ये 4. केपी आणि प्रितेशला आपण पाहिलं दोघे झाले स्किट आणि त्यानंतर बॉल निघाला नीट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा चौकार आलाय त्यामुळे धावफलक देखील पुढे सरकतोय. 14 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. या मॅचमध्ये तुम्ही पाहताय 33 धाबाचं टार्गेट होतं. 14 म्हणल्यात 19 धाबाची गरज आहे अजून या मॅचमध्ये. बरोबर यार बिग हिट फटका फर्स्टला. केपीला इथून मात्र चूक दुरुस्त करावी लागेल. झेल स्वीकारायचा प्रयत्न. सेकंड अटेम्प्ट मध्ये हा झेल टिपलाय त्यानंतर सेलिब्रेशन आपण पाहिलं आणि अखेर गौरवला मैदान सोडावं लागेल. धक्का लागतो पहिला टीम खरबईला. 15 बाद.
धोकाच्या रणक्षणी आता धोक्याची घंटा वाजली आहे, कारण गौरव मात्र इथे आऊट झालाय, त्यामुळे संकट तरी सापडलाय. शेवटचा बॉल शिल्लक आहे, 4 बॉलमध्ये 14 धाबा आल्यानंतर आपण पाहतोय कमबॅक करतो बारी ट्रॅकवरती गोरदास विलास निरगुडा ला तुम्ही पाहता इथून कमबॅक करत असताना शेवटचा बॉल अजूनही शिल्लक या मॅचमध्ये, त्यामुळे अजूनही आपण पाहतोय जवळ 13 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 13 बॉलमध्ये धाबा चेस करावा लागतील. 19 13 मध्ये 19 बनतील का हा प्रश्न आता उभा आहे. मॅचमध्ये तुम्ही पाहता नवीन बॅटर दाखल होतोय दिनेश वाघेला तुम्ही पाहताय या मॅचमध्ये तो दाखल जरा इथून धाबा चेस केल्या जातील की रोखल्या जातील हा देखील प्रश्न आता उभा आहे. बरोबर तयार यावेळेला देखील खोदून काढण्याचा प्रयत्न होता, वाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न इथे आपण पाहिला आणि अखेर अंपायर सिग्नल काय येईल डॉट बॉल. त्यामुळे ओव्हर नंबर 1 चा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरच्या 14 धाबा इथे बनल्या. 3 बॉलवरती खरं तर जमा केले होते गौरवनं 14 धाबा आणि आता 3 बॉल सलग डॉट आले त्या मॅचमध्ये, त्यामुळे 12 बॉल 19 धाबाची गरज. स्ट्राईक अद्याप मिळाली नाहीये समीर भगतला या मॅचमध्ये. आपण पाहतोय खरं तर ओव्हर नंबर 2 चा खेळ कोणत्या बॉलरच्या खांद्यावरती देतील ही देखील जिम्मेदारी आता तुम्हाला जरूर पाहायला पाहिजे आणि अखेर इरफानचा वापर करण्यात आलाय. खरं तर 12 बॉल 19 ची गरज असताना तुम्ही पाहताय समीकरण येऊन ठेपलाय या मॅच मध्ये. बारा बॉल 19 धाबा. केलाय 12 बॉल 19 धाब्याची गरज असताना पहिलाच बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा येतोय समीर भगतच्या मार्फतून चौका. हा चौकार आलाय. 11 बॉल 15 धाब्याची गरज या मॅच मध्ये. पहिला बॉल रिव्हर्स अटेम्प्ट केलाय समीरच्या बॅटमधून. आपण पाहतोय धावफलक आता वेगाने पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती जोडली जाईल. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय ऑन साईडला डीपमध्ये खेळाडू पोहोचतील. एजाज का मिजाज आपण पाहिला आणि ते एक चिकी सिंगल. त्यामुळे सिंगलच्या साथीनं धावफलक आता पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती 19 धाबा. बरोबर यार बिग हिट घेतला ऑन साइडला स्क्वेअर लेगला डीप बॅकवर्ड स्कोर लाईक बाउंड्री लाईनच्या बाहेर. दिनेश वाघे ज्या खेळासाठी ओळखला जातो त्याच्या बॅटमधून बॉल जाईल सीमा रेषा पार. षटकार बरोबर यार. पुणे आता बिग हिट त्याच दिशेला फटका खेचलाय. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आधीच्या बॉलवरती ताकद तर या बॉलवरती नजाकत. बॉल फुरार चौकार. आठ बॉल 4 धावा. एक चौकार एक षटकार आता दिनेशच्या बॅटमधून.
या वेळेला देखील हा देखील बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर हा चौकार आला आणि अभिनंदन टीम गावदेवी क्रिकेट संघ खरबई सामना तुम्ही जिंकलात तर हार्ड लक टीम जामता राजा बदलापूर. या मॅचचा मार्दबाज नो डाऊट सर्वांना कामगिरी चांगली केली बॅटिंग करत असताना, परंतु म्हटलं जातं ना मारने वाले से कभी भी बचाने वाला अच्छा होता है आणि ज्यानं खरं तर एक महत्वाची विकेट घेतली आणि फक्त 6 धाबा खर्च केल्या.